तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आलेलो आहे मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यासाठी शेताकडे। गावात वारस आमच्या संघ समर्थ डॉन पण आलेला आहे आणि अरविंद, भावेश, वैष्णव पण आलेले आहे। तर आता आम्ही पतंग उडवणार आहे। तर चला बघूया। अरविंदचे आणि भावेशचे भांडणं पण सुरू झालेले आहे। तर बघू शकता समर्थ पतंग उडवण्याच्या तयारीत आहे। भावेश पतंगाच वर जात नाहीये। हे बघा पारतावाचा लागे इतका गेला आहे। अरे बापरे, हे बघा भावेश खाली जोडतोय इतकी आवाज सुद्धा। मित्रांनो, माझ्यासारखे एवढे कोणीच काढू शकत नाही, तुम्हाला सांगतो मी। बघू शकता समर्थ पतंग उडत आहे। अरविंदचा पतंग खाली आलेला आहे। अरविंदला अजून पण उडवता आला नाही। वैष्णवला खूप भीती वाटती पतंग जाईल म्हणून। तेरी नजर माझ्या माझे से लिपटी पतंग जुडी जुडी जाय उडी। भावेश तर तिकडच आहे। अरविंद आणि वैष्णवचे भांडणं सुरू झालेले आहे पतंगावरून। भावेश बघू शकता दोरा गुंडाळत आहे। भावेशचा पतंग खाली आलेला आहे। भावेश वर गेला नाही म्हणून अरविंद वैष्णवचाच पतंग उडत आहे। व्हिडिओ काढल्यावर अरविंदला खूप हसू येतं। मुझे कब थी खबर इसकी मेरे समर्थ बघू शकता खाली बसलेला आहे आता सावलीत, खूप ऊन लागतं म्हणून। आणि वैष्णवचा दोरा गुंतलेला आहे। आणि भावेश खूपच नाराज दिसत आहे। बघू शकता नाराज असण्याचं कारण तुम्हाला मी सांगू इच्छितो। नाराज होण्याचं कारण आहे भावेशचा पतंगच गेलेला आहे। चष्मा गिस्मा घालून आहे डॉन। खूप हसत आहे आता। पतंग गेला, काही करू शकत नाही भावेश। आता वैष्णवचा पतंगा येतो। वैष्णव उडवायला सुरुवात केली वैष्णवनी। वैष्णवला उन्हामुळे दिसत नाही म्हणून वैष्णवने चष्मा घातलेला आहे। खूप स्टाईलचा चष्मा आहे वैष्णवचा। हे बघू शकता तुम्ही, चष्म्याला अलीकडून खूप छान प्रकारे दांडी आहे। मन के सिंहासन पर तू सदा कोयों विराजेगा। समर्थ आता भावेशच्या पतंगाला रिपेअर करीत। आता आम्ही पार्टी करत आहे, बघू शकता। अरविंदला भूक नाही म्हणून अरविंद तिकडेच बसलेला आहे।
आणि आता आम्ही शेतात फिरत आहे. बघू शकता तुम्ही मोसंब्या आमच्या. भावेशचा पतंग फाटल्यामुळे भावेश खूप नाराज आहे आणि समर्थला तर पतंगच नव्हता. समर्थला तर काही पतंगाचा विशेष नाही. हे बघू शकता आमचा आंबा पण खूप छान फुटलेला आहे. आम्ही शेत फिरून आलेलो आहे आणि आता 5-10 मिनटं आम्ही आरामासाठी बसलेलो आहे. वैष्णवचा चष्मा खूपच छान दिसतोय अलीकडून. तर मित्रांनो आपलं पतंग उडून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे परत. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय.